चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, फायनली आपण आज बघून घेणार इयत्ता 7वीचा पायाभूत चाचणी म्हणजे पॅटचा पेपर कसा असू शकतो। या पॅटच्या पेपरला सुद्धा पॅटचा पॅटर्न कसा असणार आहे, कोणकोणते क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात, कोणकोणते उत्तर येऊ शकतात आणि परीक्षेचा महत्त्वाची गोष्ट का परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे, तो किती मार्काचा असणार आहे, पूर्ण डिटेल मध्ये आपण बघणार आहे। ओके, तर चला मित्रांनो डायरेक्टली सुरुवात करतो मी। त्यापूर्वी कंपल्सरी सगळ्यांनी लक्षात घ्या, कंपल्सरी सगळ्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे, पटापट सगळ्यांनी सबस्क्राइबच करून घ्यायचे। लक्षात घ्या, अजून परीक्षेला वेळ आहे, परीक्षेच्या वेळेवरती तुम्हाला देखील आयएमपी क्वेश्चन हे 100% मी तुम्हाला देणार आहे, पण लक्षात घ्या सबस्क्राइब करून घ्या। जो विद्यार्थी व्हिडिओ नुसता बघणार स्किप करणार त्याच्यापर्यंत व्हिडिओ मी सांगतो तुम्हाला भेटणारच नाही, तुम्हाला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणारच नाही। त्यामुळे सर्वांनी सबस्क्राइब करायचे आणि कमेंट बॉक्स मध्ये बघा मित्रांनो एक हाईपचं बटन आहे, त्या हाईपच्या बटनावरती तुम्हाला काय करायचं क्लिक करायचे, जेणेकरून तुम्हाला पुढच्या वेळेला हा व्हिडिओ तुमच्या जवळ 100% लवकरच वेळेमध्ये पोहोचला जाईल। ओके, चलो व्हिडिओला सुरुवात करतो। बघा काय बघणार आता मित्रांनो आपण, पायाभूत चाचणी इयत्ता 7वीचा मराठीचा पेपर। सगळ्यात पहिले पेपरला तुम्हाला तुमचं विद्यार्थ्याचं नाव म्हणजे तुमचं नाव गाव पत्ता काय असेल तो इथं टाकून द्यायचा, दिनांक पेपरची काय असेल ते 11 वगैरे टाकून द्यायची। त्याच्यानंतर शाळेचं नाव इथं काय असेल टाकायचं, केंद्र तुमचं कोणतं इथं ते टाका, तालुका टाका, जिल्हा टाका, ठीक आहे ना, आणि बाकीचे प्राप्त गुण हे तुमचे शिक्षक टाकतील। ओके, पुढे बघा हजेरी क्रमांक तुमचा काय असेल ते बघा। आता तोंडी परीक्षेला सगळ्यात बघा मित्रांनो काय विचारलं जाऊ शकतं, तर सगळ्यात पहिले तोंडी परीक्षेला तुम्हाला एखादा शब्द दिले असेल तर ते शब्द तुम्हाला ऐकायचे किंवा ऐकून काय करायचं तुम्हाला ते लिहायचे, असा एक येऊ शकतो। आणि दुसरा म्हणजे तुम्हाला असं येऊ शकतो का एखाद्या व्यक्तीचं चित्र, लक्षात घ्या काय, तर एखाद्या व्यक्तीचं तुम्हाला चित्र येऊ शकतं, म्हणजे त्यांचा फोटो येऊ शकतो, तर त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। जसं की बिरसा मुंडा असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, बरोबर आहे, महात्मा गांधी असतील, ठीक आहे ना, तर तुम्हाला या छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर जर क्रिकेटमध्ये गेलो म्हणजे सचिन तेंडुलकर वगैरे असतील, ठीक आहे ना, यांची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। मेजर असतील, ठीक आहे, मेजर ध्यानचंद असतील, यांच्या तुम्हाला असे फोटो येऊ शकतात, कल्पना चावला वगैरे, मग त्यांचं काय असेल माहिती हे तुम्हाला ओरलला विचारले जाऊ शकते। त्यामुळे नीट लक्षात घ्या का ओरलला अशा प्रकारे येतात, त्याच्यामुळे जास्तीत जास्त उतारे काय असतील किंवा माहिती असेल व्यक्तींचं चरित्र पाठांतर करा किंवा माहिती वाचून घ्या। ओके, चला पुढचा आता बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला हा उतारा विचारला जातो, बरोबर आहे। उतारा हा 100% तुम्हाला कंपल्सरी प्रत्येक पेपरला तुम्हाला हा उतारा येत असतो, बरोबर आहे। मग आता उतारा बघा काय सांगतो, बघा काय बघा, बेडकाला आपण ओंगळ व घाणेरडा समजतो, परंतु वैज्ञानिकांना त्यामध्ये आश्चर्याचे दर्शन घडते। जगामध्ये बहुतेक सर्व ठिकाणी बेडूक हा प्राणी आढळतो। या पृथ्वीला सर्वात पुरातन अशा प्राण्यामध्ये बेडकाची गणना होते। देश काल ऋतुमानाप्रमाणे त्याची भिन्न भिन्न रूपे, आकार आणि आहार विहार आढळतो। ओके ना, ठीक आहे, अशा प्रकारे दिलेत। मी हा होतं साईडला होतो, तुम्ही एकदा वाचून घ्या केअरफुली, काय अडचण नाही, व्हिडिओ पॉज करा, वाटतं थांबवा आणि हा उतारा पूर्ण वाचून घ्या। ओके, आता हा उतारा आपण परत एकदा वाचणारच आहे, कारण आपल्याला याच्यातली उत्तरं शोधायची ती, बरोबर आहे। सगळ्यात पहिले काम करायचं का उतारा नीट वाचून घ्यायचा, कारण उतारा वाचल्याशिवाय तुम्हाला याची उत्तरं सापडणार नाही। ओके, चला पहिला बघा, आता प्रश्न दिला बघा, योग्य उत्तराला गोल कर, तुम्हाला जे काही उत्तर असेल त्याला गोल करा सांगितलंय, ठीक आहे ना। बघा बेडूक हा शेतकऱ्याचा मित्र आहे, बघा काय, बेडूक हा शेतकऱ्याचा मित्र आहे कारण तो आळशी आहे का, नाही, तो पुरातन प्राणी आहे का, पुढे दिले तो पिकांचा नाश करणाऱ्या जीवांचा नाश करतो, बरोबर आहे। हे उत्तर आपल्याला बरोबर आहे, डायरेक्टली उत्तर नाही वाचलं तरी तुम्ही देऊ शकतात काय, तर तो पिकांवरती जे किडे असतात किंवा आपण त्याला काय म्हणतो का वगैरे कीटक असतात त्यांना काय करतो तो खातो, म्हणजे त्यांना काय करतो नष्ट करतो, बरोबर आहे। मग अशा प्रकारे तुम्ही जर उतारा बघितला तर पूर्णपणे आपल्याला याच्यावरती लक्षात येणार आहे, ठीक आहे ना। चला बघा इथं बघा दिले काय, त्या कीटकांचा स्वाहा करून शेतकऱ्यावरती तो केवढे उपकार करतो त्याची गणती आकडे शास्त्रज्ञांनी केली आहे, बरोबर आहे। शेतकऱ्याचा तो विश्वासू मित्र आहे। ओके, अशा प्रकारे सगळे उत्तर येतच आहे। पुढे बघा, वेगवेगळ्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार बेडूक वेगवेगळे असतात हे सांगणारे उत्तरातील वाक्य लिहा। आता बघा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, आता बघा इथे तुम्हाला सांगितले, बघा पूर्ण नीट लक्षात घ्या, इथं बघा दिले काय, तर जगामध्ये बहुतेक सर्व ठिकाणी बेडूक हा प्राणी आढळतो। या पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा प्राण्यामध्ये बेडकाची गणना होते। देश काल ऋतुमानाप्रमाणे त्याची भिन्न भिन्नता रूपे, आकार व आहार विहार आढळतो। दिसते का हे वाक्य, बघा दिसते का तुम्हाला, ठीक आहे ना। म्हणजे तुम्हाला काय करायचे का हे वाक्य तिथं पाहून तुम्हाला पुढे द्यायचे। जरी तुम्हाला अजून पुढे वाटलं का पाण्याच्या सानिध्यात आढळला तरी माशाप्रमाणे राहणे त्याला बहुतांशी प्रतिकूल ठरते। गाव आणि अरण्यातील पाणथळ जमिनीवर राहणे
हे पूर्ण तुम्ही वाचून घ्या, पूर्णपणे आपल्याला कळणार आहे. पण आपल्याला प्रश्न आपल्याला काय केलाय का देशकाल काय वेगवेगळ्या परिस्थितीनुसार बेडूक हा वेगवेगळ्या ठिकाणी असतो. मग आपल्याला इथं दिलेलं आहे काय का ऋतुमानाप्रमाणे वगैरे भिन्नता रूपी असतात. ठीक आहे, चलो पुढे बघा मित्रांनो, पुढे दिले आणि हा ते वाक्य इथं लिहायचं. पुढे बघा, बेडूक हा प्राणी पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे राहतो हे सांगणारे उतारातील वाक्य लिहे. काय, बेडूक हा प्राणी पाण्यात आणि जमिनीत दोन्हीकडे राहतो. मग कुठे राहतो बघा, आपण इतक्यात कुठेतरी वाचलं ना आपण, बरोबर ना. काय बघा, पाण्याच्या सानिध्यात आढळला तरी माशाप्रमाणे राहणे त्याला बहुतांशी प्रतिकूल ठरते. गाव आणि अरण्यातील पाणथळ जमिनीत राहणे त्याला अधिक पसंत असले तरीही जल जीवनाचा परिपूर्ण त्याग करू शकत नाही. हे वाक्य आपल्याला दिसतंय. म्हणजे तुम्ही इथून तर इथपर्यंत काय करू शकतात, ते वाक्य तिथे तुम्ही लिहू शकतात, काही अडचण नाही. ओके, चलो नेक्स्ट बघा मित्रांनो, उतारा नीट वाचून घ्यायचा. हा ठीक आहे, पुढे बघा, ही कविता वाच आणि खालील प्रश्नांची उत्तर लिह. काय दिले कविता बघा, ही कविता सिंधुताई अंबिके यांची आहे. सिंधुताई कोसबाड नावाच्या लहानशा आदिवासी गावातील शाळेत शिक्षिका म्हणून काम करत त्यांना त्यांच्या शाळेतील मुलींना शाळेत आणण्यासाठी पाड्यावर आदिवासींच्या वस्तीवर हिंडावे लागे. मुली शाळेत न येण्याची काय काय कारणे सांगतात यावर त्यांनी ही कविता रचलेली आहे. ओके, कविता वाचूया बघा मित्रांनो. काय दिले बघा, चल ग शाळेला. बघा काय, चल ग सगुना शाळेला, मी नाही येत शाळेला, का नाही येत शाळेला, लाज वाटते शिकायला, लाज कसली फजिती आपली, येत नाही वाचायला, चल ग ताई येते शाळेला. ठीक आहे, पुढे बघा दिले, चल ग गगू शाळेला, मी नाही येत शाळेला, का नाही येत शाळेला, तांदूळ नाहीत भाताला, भात मी काढते मदत मी करते, मग तर येशील शाळेला, चल जाऊ शाळेला. ओके ना, अशा प्रकारे दिलेले. आता बघा म्हणजे काय काय थोडक्यात त्या मुलीची घरची परिस्थिती दाखवली, कारण घरच्या परिस्थितीला हातभार लावावा लागतो आणि त्या घरच्या परिस्थितीला मदत लावल्यामुळे कुठेतरी शिक्षणापासून वंचित राहतात, बरोबर ना. आपल्याला इथं दिलेलं बघा, काय दिलं बघा, सिंधुताईंच्या मते मुलींची फजिती कशामुळे होत असेल, योग्य उत्तराला काय करा, गोल करा. बघा काय, पाटी नसल्यामुळे का, नाही वाचायला येत नसल्यामुळे का, तांदूळ नसल्यामुळे. बघा काय दिलं, तर तांदूळ नसल्यामुळे का. काय तुम्ही वाचल्यानंतर आपल्याला कळते बघा, काय, चल ग सगुना शाळेला, मी नाही शाळेला, का नाही लाज वाटते शिकायला, बरोबर, लाज कसली फजिती आपली, बरोबर आहे. चल गा येत नाही वाचायला, चल ग ताई शाळेला, बरोबर आहे. अशा प्रकारे दिले. म्हणजे काय, का तिला बाबा काय का बाबा वाचता येत नसल्यामुळे, काय वाचता येत नसल्यामुळे त्याची फजिती होते, बरोबर आहे. पुढे बघा, शाळेत न येण्याची कोणकोणती कारणे सिंधुताईच्या शाळेतील मुली सांगतात आणि कोणतेही दोन कारणे लिहा. काय सांगते बघा, का बाबा वाचता येत नाही म्हणून. बघा लक्षात दे, इथं काय दिलं आपल्याला, का वाचता येत नाही. बघा काय आपल्याला दिसते, का वाचता येत नाही, वाचायला येत नाही, त्याच्यानंतर लाज वाटते, बरोबर आहे. काय लाज वाटते दिलेले. त्याच्यानंतर पुढे काय दिले बघा मित्रांनो, का तांदूळ नाहीत भाताला, बरोबर काय, का भात शिजवण्यासाठी तांदूळ नाही. अशा प्रकारे कारण दिले आहे ती. तर यापैकी तुम्ही कोणतेही दोन कारण लिहू शकतात. पुढे बघा मित्रांनो, उतारा दिलाय, हा देखील पवन ऊर्जावरती उतारा आहे. याला देखील चांगल्या प्रकारे आपल्याला वाचन करून घ्यायचे. बघा काय दिलंय, वाऱ्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेला पवन ऊर्जा म्हणतात. आपण सातारा जिल्ह्यातील वन कुसवडे पठारावर गेलो तर वाऱ्यावरती फिरणारे शेकडो पंखे आपल्याला दिसतात. ठीक आहे, दूरवर पसरलेली ही पंखांची रांग म्हणजेच पवनचक्क्या आहेत. त्या वीज निर्मिती करतात. वाऱ्यावर वीज निर्मिती करणाऱ्या केंद्रांना पवनमळा असे म्हटलं जातात. आता काम करा, याच्यामध्ये थोडीशी क्वालिटी वाढवा, व्हिडिओची क्वालिटी वाढवा, जेणेकरून तुम्हाला थोडेसे शब्द हे छोटे झाले ती पण बघून घ्या. ठीक आहे ना. चला बघा, अशा प्रकारे उत्तर दिलाय. व्हिडिओ थांबवा आणि तुम्ही याला वाचन करून घ्या. थोडस क्वालिटी वाढवा. 360 पेक्षा जर 480च्या वरती जर तुम्ही बघितला व्हिडिओची क्वालिटी मध्ये 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर, तर मी सांगतो तुम्हाला 100% याचा फायदा होणार आहे. ओके ना. चला पहिला क्वेश्चन बघा. आता काय दिले, पवन ऊर्जेपासून वीज मिळवण्यासाठी पवनचक्कीला काय जोडतात. बघा काय, का पवन ऊर्जेपासून वीज मिळवण्यासाठी पवनचक्कीला काय जोडतात. बघा इथे दिले बघा, वाऱ्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेला पवन ऊर्जा म्हणतात. सातारा जिल्ह्यात वगैरे दिले बघा. वाऱ्यावर फिरणारे शेकडो पंख आपल्याला दिसतात. दूरवर पसरलेली ही पंखांची रांग म्हणजे काय, पवनचक्क्या आहेत. वीज निर्मिती करतात. वाऱ्यावर वीज निर्मिती करणाऱ्या त्या केंद्रांना पवनमळा असे म्हटलं जातात. एखाद्या ठिकाणावर वाऱ्याचा वार्षिक सरासरी दिल्या बघा पुढं. ठीक आहे ना. पवनचक्क्यावर वीज निर्मिती करणे शक्य होते. पवनचक्कीचा पंखा सतत वाऱ्याच्या दिशेने वळवावा लागतो. तशी यंत्रणा पवनचक्कीत असते. पंख्याचे फिरणे थांबवण्यासाठी काय ब्रेकही असतो. बघा काय दिलं आता बघा,
पवन ऊर्जेपासून वीज मिळवण्यासाठी पवनचक्कीला काय जोडतात, आपल्याला असं प्रकारे दिलंय. ठीक आहे ना, एकदा वाचूनच घेऊया आपण. बघा, पवनचक्कीला पंख्याच्या मागे विद्युत जनरेटर जोडलेले असतात. विद्युत जनरेटर म्हणजे वीज तयार करणारे यंत्र. बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय असणार येतं, विद्युत जनरेटर हे आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. बरोबर आहे. पूर्ण वाचून घेतलं ना लगेच उत्तर भेटतात, काही लोड करायची गरज नाही. पुढे बघा, वन कुसवडे पठारावर वाऱ्याचा वार्षिक सरासरी वेग ताशी किलोमीटर 10 पेक्षा अधिक असेल हे तुला उत्तरातील कोणत्या वाक्यांमुळे कळतंय. बघा, आता हा उत्तर दिलाय वन कुसवडे हे सातारा जिल्ह्यातील गाव दिले. ओके ना, तिथं खूप साऱ्या पवनचक्क्या बसवल्या आहेत. पण आपल्याला विचारलंय का ताशी 10 किलोमीटर पेक्षा अधिक, जास्त 10 किलोमीटर पेक्षा पर हावर्स म्हणतो आपण किंवा तास म्हणतो, याच्यापेक्षा जास्त वेग दिसतो आपल्याला, कुठं समजतो तर हे वाक्य दिले आपल्याला. बघा, का एखाद्या ठिकाणी वाऱ्याचा वार्षिक सरासरी वेग ताशी 12 ते 15 किलोमीटर असेल तर त्या ठिकाणी पवनचक्क्या उभारून वीज निर्मिती करणे शक्य होते. बरोबर, हे आपल्याला काय दिलं याच्यावरती दिसलेलं आहे. हे वाक्य बघायचं आणि ऍज अ कॉपी पेस्ट इथं तुम्हाला लिहायचे. अजून त्याला एक दोन जोडून दिले तर तरी चालेल, काही अडचण नाही. ठीक आहे ना, ठीक आहे. किंवा वरती लिहिलं जरी चालेल, दूरवर पसरलेली पंख्यांची रांग म्हणजे पवनचक्क्या, किंवा इथं दिले याच्यावरती तुम्ही लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त 10 किलोमीटरचा आलेला पाहिजे, ती मेन लाईन आहे, मी पहिली सांगितली. पण बघा, पुढील प्रसंग वाचव, त्याला अनुरूप म्हण, ओळख किंवा उत्तराला गोल कर. ओके ना, अशा प्रकारे दिले. आता बघा मित्रांनो, महत्वाची तुम्हाला गोष्ट सांगतो का, मी जे अपडेट तुम्हाला देणार आहे, लक्षात घ्या, काय मी जे तुम्हाला अपडेट देणार आहे, हा मेन आपला चॅनल तर आहेच आहे, कैलास सर मॅथ्स. ठीक आहे ना, कैलास सर मॅथ्स अकॅडमी हा आहे. दुसरा आपला नेक्स्ट विजन चॅनल आहे. बघा, थोडासा काही अडचणीमुळे मला थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे थोडासा मी व्हिडिओ टाकले नाही याच्यावरती, पण याच्यावरती पण आता मी बाकीचे व्हिडिओ टाकणार याच्यामुळे. आणि तुम्हाला जो एक नवीन एक चॅनल मी क्रिएट केलाय का, मी डेली लाईफ, डेली वर्किंग कसं करतो, काय काय काम करतो, कुठं कुठं जातो, या सगळ्या गोष्टीमध्ये बघा मित्रांनो तुम्हाला इंटरेस्टिंग भाग बघायला मिळेल. अगदी कॉमेडीमध्ये बघायला मिळेल. आणि लक्षात घ्या का, ते जे काही शब्दाची रचना आहे या सगळ्या मीच लिहिलेल्या आहेत. लक्षात घ्या काय का, या सगळ्या मीच लिहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या का, तुम्हाला यामधला भाग काय बघा, तर यामधला महत्वाचा भाग आहे का, तो तुम्हाला माझ्या शब्दात बघायला मिळणार आहे. ओके ना, आणि तो ऐकायला देखील तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओमध्ये. ओके ना, चला आता बघा मित्रांनो, आपण भाग बघतात याच्यामधला का, दुसरा जो महत्वाचा चॅनल आपला, दोन्ही बघून घ्या. पटकन सांगतो मी, पटकन याला सबस्क्राईब करून घ्या. ओके ना, बघा काय, सगळ्यांनी पटकन याला पण सबस्क्राईब करून घ्या, काही अडचण नाही. ओके, बघा दिसतंय नेक्स्ट विजन. ओके, बघा नेक्स्ट विजन आलं. आता याच्यावर हे बघा, आपला चॅनल आला काय, तर नेक्स्ट विजन बघा, हा आपला चॅनल आहे. याच्यावरती क्लिक करा. बॅच कशी घ्यायची हे देखील मी याच्यावरती सांगितले आहे. बॅच पण लवकर सुरू होणार आहे, थोडा डोमेनचा प्रॉब्लेम आता तर सॉल्व्ह केलाय. या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या. कंपल्सरी सगळ्यांनी तीनही चॅनलला सबस्क्राईब करायचे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण अपडेट भेटणार आहे. आणि महत्वाची गोष्ट आता बघा का, हा जो एक आपला नवीन चॅनल आहे, ठीक आहे ना, काय हा जो नवीन चॅनल आहे हा खूप महत्वाचा आहे. तुम्हाला याच्यावर खूप इंटरेस्टिंग म्हणजे थोडासा इंटरेस्टिंग भाग आपल्याला बघायला मिळणार आहे. ठीक आहे ना, बघा काय, बघा आता कैलास सर बोलतोय. ठीक आहे ना, बघा ठीक आहे, चालू झालं, ऍड आलती बघा, कैलास सर बोलते बघा, दिसते तुम्हाला. हा आपला चॅनल आहे बघा, सर्च करा, लोगो बघून घ्या. मी तीनच व्हिडिओ टाकले, ती अजून देखील टाकणार आहे. बघा, तुमचा चांगला सहभाग भेटलाय. आता बघा, माझ्या गावाकडचा ब्लॉग आहे, बघून घ्या, दिसते बघा. बघा, एकदम गावाकडचा भाग दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला ज्या काही गावाकडच्या गोष्टी असतील, मी डेली वर्किंग कसं करतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं पण बघायला मिळतील. त्यामुळे सर्वांनी कृपया करून सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला कंपल्सरी सबस्क्राईब करून घ्या. कारण मी लक्षात घ्या, नेक्स्ट विजनला आता व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहे. जर या चॅनलवरती व्हिडिओ टाकला तर तुम्हाला म्हणू नका का व्हिडिओ इकडे आला नाही. त्यामुळे याही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके, चला बघा, आता इम्रानची वही हरवली होती, त्याने ती घरभर शोधली, वही मिळेना म्हणून मित्राला फोन केला, पण त्याच्याकडेही वही नव्हती. शाळेत जायचं म्हणून त्याने दप्तर उघडले, पाहतो तर काय, वही दप्तरातच. म्हणतात ना काय, म्हणजे एखादी वस्तू आपल्याच घरामध्ये असते किंवा आपल्याच आजूबाजूला असते, पण आपण इकडं बघ, तिकडं बघ, इकडं शोध, तिकडं शोधाशोध करतो, पण आपल्याला भेटत नाही. मग शेवटी नंतर कुठंतरी जाताना आपल्याला भेटते. मग आपल्याला समजतं, अरे हे तर इथंच होतं, आपल्यापाशीच होतं, बरोबर ना. मग याला काय म्हणतात मित्रांनो, काखेत कळसा आणि गावाला वळसा असं म्हणतात. म्हणजे आपली
जे काय मन असणार आहे ती पर्याय क्रमांक अ असणार आहे. 2 बघा, राजू बोलताना कधीही विचार करत नाही, मनात आले की वाटेल ते बोलून जातो म्हणतात ना. बघा लक्षात काय काय वाटेल तो एखादा विचार करत नाही, समोरच्याला वाईट वाटेल, समोरच्याला काय वाटेल, जे वाटेल ते मनात येतो, काही बोलून टाकतो, तर याला म्हणतात मित्रांनो का उचलली जीभ लावली टाळ्याला. बघा ठीक आहे ना, पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढे बघा, खाली दिलेल्या वाक्यात अधोरेखित शब्दांच्या ऐवजी कंसातील योग्य वाक्य प्रचार वापरा आणि काय करा, बदल करून पुन्हा लिहायचं. ठीक आहे, बघा काय दिले, आई ऋतुजाला म्हणाली. बघा काय, आई ऋतुजाला म्हणाली, वा मस्त, तुझा हा चांगला विचार मी नक्कीच बाबांना सांगेन. काय करेल हा, बाबांना नक्कीच सांगेल. सांगेनच्या खाली तुम्हाला काय केले का, अंडरलाईन केले. आता बघा चांगला विचार आहे हा, काय केलं, एखादा चांगला विचार सांगितलं. बघा काय का, वा मस्त, तुझा चांगला विचार आहे, म्हणजे चांगलं सांगणे. मग कान फुंकणे का नाही, म्हणजे कान भरणे आपण त्याला म्हणतो, एखाद्याबद्दल वाईट सांगणे. बघा ठीक आहे ना, कानावर घालणे म्हणजे काय बाबा, त्याच्याबद्दल एखादी माहिती सांगणे, आणि कानाला खडा लावणे म्हणजे काय बाबा का, काहीच ऐकणे नाही. बरोबर आहे, म्हणजे काही तर सांगेन दिलंय म्हणजे काय असणार आहे, तर कानावर घालणे. बरोबर आहे. मग आईने काय केलं का, आई ऋतुजाला म्हणाली, वा मस्त, तुझा हा चांगला विचार मी नक्कीच बाबांच्या कानावर. ओके मित्रांनो, पुढचा क्वेश्चन बघा काय दिलंय, कंसातील क्रियापदाचा वाक्यात वापर कर. बघा, मारिया स्वतःची कामे, बघा मारिया स्वतःची कामे स्वतःच डॅश डॅश लागली, करणे सांगितले. आता इथं लक्षात घ्या, मारिया दिली म्हणजे मुलगी दिली, मग मारिया स्वतःची कामे स्वतःच काय करू लागली, स्वतःच करू लागली, करण्याचं काय रूप करायचं, करू लागली. पुढे बघा, खालील मजकुरात योग्य सर्वनामाचा वापर कर. ओके बघा, राजश्री हुशार मुलगी आहे. काय, राजश्री हुशार मुलगी आहे, बरोबर, स्त्रीलिंगी आला. पुढे बघा काय दिलंय, शाळेत वेळेवर होते. इथं काय येणार, ती येणार. काय, ती शाळेवर किंवा ती शाळेत वेळेवर येते. बरोबर आहे, शाळेत वेळेवर येते. ठीक आहे ना. पुढे बघा, डॅश डॅश सर्व विषयांचे उत्तम ज्ञान आहे. कोणाला, तिला. लक्षात घ्या, कोणाला, तिला. बरोबर आहे, काय का, तिला सर्व विषयांचे उत्तम ज्ञान आहे. पुढे बघा काय दिलं आता यामध्ये, बघा एक मिनिट थोडं, पुढे बघा, डॅश डॅश खेळ आणि वक्तृत्व स्पर्धेमध्येही पहिला क्रमांक येतो. काय, तिचा खेळ आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक येतो. कोणाचा, तिचा. नीट सर्वनाम तुम्हाला वापरायचंय. ओके ना, बघा तिचा. ठीक आहे ना. बघा नंतर काय, पायलट बनण्याचे स्वप्न आहे. कोणाचे, तिचे. काय, पायलट बनण्याचे तिचे स्वप्न आहे. अशा प्रकारे तुम्हाला वाक्य पूर्ण करायचे. ओके. पुढे बघा दिलं, पिवळा आणि असंख्य या विशेषणाचा वापर करून प्रत्येकी एक एक वाक्य लिही. बघा आता पिवळा काय, तर लक्षात घ्या, पिवळा आपण काय घेऊ शकतो याच्यामध्ये का, पिवळा रंग. हा मग बघा काय, मला पिवळा, ठीक आहे ना, मला पिवळा रंग खूप आवडतो. बरोबर आहे, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. किंवा एखादा असेल झेंडूचे फुल हे पिवळ्या रंगाचे असते, किंवा पिवळा गुलाब असतो, तुम्हाला काय वाटेल ते लिहा. किंवा माझ्याकडे पिवळ्या रंगाचा शर्ट आहे, तुम्हाला खूप आवडतो. अशा प्रकारे काय असेल तुम्ही एक वाक्य तयार करायचे. पुढे बघा, असंख्य दिले. काय दिलं तुम्हाला, असंख्य. बघा काय अर्थ असंख्याचं, काय, आकाशात. बघा काय, आकाशात असंख्य तारे असतात किंवा आहेत. बरोबर आहे, असंख्य तारे आहेत असं लिहिलं तरी चालेल. ओके ना. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं मित्रांनो का, वाक्य कंप्लीट करून घ्यायचं आहे. ओके, चलो नेक्स्ट बघा, एक प्रत्ययाचे 2 शब्द लिही, जसे नीती नैतिक. बरोबर आहे. आता शिक्षण दिलंय, तर शिक्षणचं काय येणार, तर शैक्षणिक. बरोबर आहे, शिक्षणचं काय येणार, तर शैक्षणिक येणार. नंतर पुढे बघा काय दिलंय तुम्हाला, प्रसंग दिले, प्रसंगाचं काय येणार, प्रासंगिक. बरोबर आहे, काय येणार, तर प्रासंगिक. ठीक आहे ना, काय येणार, तर प्रासंगिक. अशा प्रकारे तुम्हाला याचं काय करायचे, 2 तुम्हाला शब्द तयार करायचे. ठीक आहे. खालील वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार लिही. काय दिले बघा, अंगणात पारिजातकाची फुले पडली. काय दिले तुम्हाला, फुले दिले. बरोबर, म्हणजे काय येणार, फुले येणार. बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचे. पुढे बघा मित्रांनो, खाली दिलेल्या प्रसंगाद्वारे संवाद तयार करून लिहा. बघा काय संवाद करायचे, बघा, शाळा सुटल्यावर कुकडे गुरुजी बसमध्ये बसून तालुक्याच्या गावाला निघाले. कोणते गुरुजी, कुकडे गुरुजी. ओके. हा, त्यांच्या खिशात फक्त 500 रुपयाची नोट होती. कंडक्टर त्यांना तिकीट द्यायला आला. कंडक्टर आणि कुकडे गुरुजी यामध्ये काय बोलणं झालं असेल कल्पना करून लिहा. ओके ना. बघा आता सगळ्यात पहिले काय, इकडं
आता आपण बसमध्ये गेल्यानंतर आपण काय करतो का बाबा ही बस तिकडे जाणार आहे का असं आपण त्यांना विचारतो. पण आता गुरुजी असल्यामुळे शिक्षक असल्यामुळे त्यांना वाचता येईल का बाबा या बसच्या पाठीवरती नाव दिलं असं म्हणजे ते डायरेक्ट तिथं जाऊन बसले असतील. बरोबर आहे. मग सगळ्यात पहिले काय काय बसल्यानंतर तुमच्याकडे कोण येणार कंडक्टर येणार. मग पहिला संवाद हा कंडक्टर पासून सुरू होणार आहे. बरोबर आहे. कोणापासून होणार आहे कंडक्टर पासून. ओके ना. मग कंडक्टर काय म्हणणार बोला तिकीट बोला कुठं जायचे तुम्हाला बोला तिकीट. बरोबर ना. किंवा जर तो ओळखीत असेल त्यांना तर बोला गुरुजी आज कुठं जाणार कसे आहात काय करतात असं लिहिलं काय चाललंय बरं आहे का तुमचं सासरवाडला झालंय का कुठं चाललंय ते विचारणार. ओळख असेल तर नसेल तर तो काय बोलणार फक्त बोला तिकीट कुठं जायचे राजूरला जायचे संगमनेर जायचे अकोल्याला जायचे घोटीला जायचे सिन्नरला जायचे हे आमच्या इकडचे गावे शेणीत पेरायला जायचे बारी बांगल्यावर जायचे वारगुशीला जायचे वासाळी फाटे उतरायचे टाकीला जायचे हे आमच्या इकडचे नावे. ठीक आहे ना. आपल्या इकडचं कोण व्हिडिओ बघतात तरी कमेंट करायला आपल्या इकडचे कोण व्हिडिओ बघतात कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे ना. नंतर मग काय गुरुजी काय म्हणतील आता इथं काकडे गुरुजी घ्या. ठीक आहे ना. कुकडे सॉरी काय गुरुजी घ्या. गुरुजी काय म्हणतील कंडक्टर साहेब किंवा दादा किंवा भाऊ काय असेल ते म्हणतील का काय असेल ते का मला काय करा मला टिंब टिंब तिकीट द्या. मग ते कुठं निघाले तालुक्याच्या गावाला. मग तालुक्याचं नाव आता आमचा तालुका आहे तो इगतपुरी. बरोबर आहे. काय मग तो म्हणशील का मला इगतपुरीचं एक तिकीट द्या. बरोबर आहे. काय मला इगतपुरीचं एक फुल द्या. बरोबर आहे. काय एक फुल द्या. ठीक आहे ना. अशा प्रकारे घेऊ शकता. मग नंतर काय कंडक्टर मग काय करणार कंडक्टर तिकीट देणार. मग तो म्हणशील काय 500 रुपये दिल्यानंतर हा काय म्हणेल कंडक्टर म्हणेल का सुट्टे पैसे द्या. काय म्हणेल सुट्टे पैसे द्या. आता 40 रुपये भाडं आहे आपल्या इगतपूरला जायला किती 40 रुपये आणि 500 रुपये आणले मग काय कंडक्टर म्हणेल का सुट्टे पैसे द्या. मग इकडे परत गुरुजी म्हणते का माझ्याकडे सुट्टे पैसे नाही ती माझ्याकडेच येस आहे ती. बरोबर आहे. मग कंडक्टर काय उतरून देईल का लगेच सुट्टे नाही तर नाही. मग तो म्हणशील का काम करा गुरुजी हे तिकीट घ्या आणि तिकीट्या मागं काहीतरी लिहून टाकेल का बाबा सरांचे काहीतरी पैसे बाकी 460 रुपये असं. मग नंतर त्यांना सुट्टे पैसे देईल. अशा प्रकारे तुम्हाला संवाद लिहायचा आहे. ओके ना. नीट लक्ष द्या. व्हिडिओ परत मागं घ्या परत बघा काय सांगितले. पुढे बघा खालीलपैकी कोणत्याही एका विषयावरती कल्पना करून तू तुझ्या भाषेत लिहायचंय. मला पंख असते तर काय मला पंख असते तर मी एका जागेवरून तिकडे गेलो असतो. शाळेतून गणिताचा भूमितीचा तास टाकून पायथागोरसचा तास टाकून मी तिकडे पळून गेलो असतो. तुम्हाला काय वाटत लिहायचं. झाडे नसती तर काय झालं असतं बघा ऑक्सिजन मिळालं नसतं आपण जागेवरती आपला खलास. बरोबर आहे. सूर्य उगवला नाही तर काय होईल आणि शाळा नसती तर काय होणार आहे. बरोबर आहे. या सगळ्यावरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो निबंध लिहायचा आहे. पाठांतर करायला सुरुवात घ्या. पटापट लवकर परीक्षा जवळ येते. एखादे निबंधाचे अजून मी काय म्हणते तुम्हाला लवकरच टाकणार आहे ते सगळे पाठांतर करून घ्या. ओके. पण बघा किशोर या मासिकात तू लिहिलेला काय किशोर या मासिकात तू लिहिलेला लेख प्रसिद्ध व्हावा म्हणून तू या मासिकाच्या संपादकांना पत्र लिह. पत्र लिहिताना खालील मुद्द्याच्या आधारे घे. तुझे संपूर्ण नाव आणि तुझी माहिती तुझ्या लेखाचे नाव त्याबाबत थोडक्यात माहिती तुला तुझा लेख छापून द्यावा असे वाटते याबाबत लिह. मग आता पत्र लिहायचे. मग आता पत्र लिहिताना आपण कोणतं लिहिणार आहे तर आपल्याला फॉर्मल इनफॉर्मल औपचारिक आणि अनौपचारिक माहिती पाहिजे. आता आपण काय करतो त्याच्यामध्ये आपण एखाद्या संपादकाला लिहितो म्हणजे कार्य समज लिहितो आपण. बरोबर का नाही. औपचारिक पत्र आपण लिहिते. मग काय करणार तर इथं तुझा ऍड्रेस येणार पूर्ण याच्यामध्ये. बरोबर आहे. याच्या खाली तुमची तारीख येणार. मग ज्यांना पाठवतो त्यांचा ऍड्रेस इकडे येणार. बरोबर ना. टाकल्यानंतर इथं काय काय नमुना आहे आपला किंवा काय असेल तो आदरणीय सर मान्यवर काय विषय येतो त्याच्यानंतर आपण पत्र लिहितो. ओके ना. परीक्षेच्या वेळेला पत्र लेखन असेल संवाद लेखन असेल इंटरव्ह्यू क्वेश्चन वगैरे काय असतील हे सगळे तुम्हाला मी क्वेश्चन वेळेवरती घेणार आहे. फक्त मला कमेंट करा. ओके ना. तर फायनली अशा प्रकारे आपण पायाभूत चाचणीचा येतात 7वीचा पेपर आपण बघितलाय. कोणी जे आपल्याला आमच्या इकडचे व्हिडिओ जर कोणी बघत असेल त्यांनीही कमेंट करा विसरू नका. आणि स्पेशली आपल्या 3ही चॅनलला सबस्क्राईब करायचे. ब्लॉग तुमच्याला डेलीचे ब्लॉग माझ्याकडून बघायला मिळणार आहे. तुम्हाला मी कुठं गेलो काय केलं वर्किंग कसं करतो त्याच्यावरती अपडेट येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट विजन वरती पण नेक्स्ट व्हिडिओ तुमचा आता नेक्स्ट विजनला टाकणार आहे. त्यामुळे त्यालाही सबस्क्राईब करा. आणि या चॅनलवरती जर नवीन असेल त्याला तुम्हाला कंपल्सरी सबस्क्राईब करावंच लागणार आहे. कारण वेळेवरती तुमच्याजवळ IMP क्वेश्चन पोहोचले पाहिजे. नेक्स्ट इयरचे पण तुम्हाला IMP क्वेश्चन आपल्याकडून काय असेल सगळं माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळतं. ओके. काळजी घ्या सर्वांनी. परीक्षेला 100% तुम्हाला जे काय असेल ते अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे. त्यामुळे 3ही चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी मी आधीपासूनच सलग 2 वर्ष मेहनत घेतोय. त्यामुळे तुम्ही आता देखील मेहनत फक्त एक काम करा दिलेला अभ्यास करा आणि जे सांगते ते काम करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
ओके, चलो मिलते ब्रेक के बाद, तो सर्वांना जय महाराष्ट्र.